रिलॅक्स. सर कोण आजी तुमची? मामी आहे माझी. इथं दुखलं दाबलं तर कंबर पूर्ण ठीक आहे. चांगलाच गॅप आहे कमरात. इकडे दुखतंय दाबलं तर. मान दुखते वरती? नाही वर नाही. आता हे बघ, नस दुखते नाही इकडं, नाही तसं दुखते. सरळ झोपा, होता ना सरळ. सरळ सरळ. गुडघे दुखता? गुडघे दुखता का? आता मी काय सांगतो नीट आहे का? तुमच्या कमरामध्ये दोन ठिकाणी प्रॉब्लेम आहे, L4 पाय आणि L5. त्या ठिकाणी डिस्क सरकून भरपूर दिवस झाले. याचा एक्सरे MRI केला याच्या आधी? नाही केला. हा, तर एक्सरे मध्ये दाखवलं असेल गॅप पडला, पण गॅप पडल्यामुळे तिथली जी गादी असते बरीच बाहेर आली. कमरापासून तुमचा कंबरापासून खुबा, गुडगा, मांडी, पोटी, टाच दुखते. बसून म्हटले असे वाकडं वाकडं चालतं, मग थोड्या वेळाने सरळ उठता, उभे राहतात. यालाच म्हणता येईल सायटिका प्रॉब्लेम. आता जेव्हा मानका जागेवर जाईल, कार्टिलेज म्हणजे गादी बरेच तिची लेवलला येईल, तेव्हा ती ना चालू होईल. पण जोपर्यंत डिस्क पोझिशनला येत नाही, कार्टिलेज लेवलला येत नाही, तोपर्यंत हा प्रॉब्लेम बरा होणार नाही. याला 3 दिवसांनी हळूहळू फरक जाणे 10 दिवसात कव्हर होईल. पण 1-2 दिवसात होत नाही, याला 8-10 दिवसाची प्रोसेस असते. दुसरं, याला आयुष्यभर नियम आहे. आता तुमचा वयामानामुळे जी प्रॉपर ती झीज भरणार नाही, त्याच्यासाठी नियम आणि पथ्य म्हणजेच कमराला झटका बसला अशा काही गोष्टी करायच्या नाही, वाकून जास्त करायचं नाही काम. कमराचा एलेस बेल्ट येईल तो बेल्ट लावूनच काम करायचा, प्रवास करायचा. आंबट, वातं, गॅस, ऍसिडिटी, पित्त होईल, जड अन्न अशा गोष्टी थोडे दिवस खायच्या नाही. गुडघ्या बसून काम, मांडी घालून बसून काम हे चालणार नाही थोडे दिवस. कमराचा बेल्ट लावूनच काम करायचं. दुसरं, पालथं झोपणं, मांडी घालून बसणं, गुडघ्या बसून काम करणं टाळायचं. दुसरं, पालथं झोपायचं नाही, 30 डिग्रीत बसायचं, झोपायचं नाही. दुसरं, बिना बेल्टचं जास्त चालायचं नाही, बिना बेल्टचा प्रवास करायचा नाही. त्याला 3 दिवसांनी फरक पडेल, 10 दिवसात कव्हर होईल. आणि ह्या मी ज्या गोष्टी सांगितल्या त्या आयुष्यभर पाळायच्या. याच्यातल्या काही गोष्टी तुम्ही विसरले तर हा त्रास तुम्हाला परत होईल. कारण की 80% मी रिकव्हर करून देणार, 20% आयुष्यभर राहणार. तर 20% साठी तुम्हाला काही हे ज्या नियमपथ्य आहे त्याच्यात राहिले तर तुम्हाला कोणत्या प्रकारची ट्रीटमेंट घ्यायची गरज नाही किंवा गोळ्या खायची गरज नाही. गोळ्या काय होतं, आजचं दुखणं उद्या ढकललं जातं. गोळ्या किती खाल्ल्या तर आयुष्यभरासाठी ते काम नाही करत. त्याच्याने काय होतं, लिव्हर जाणार, किडनीवर परिणाम होणार, पण आयुष्य कमी होतं. मेन सगळ्यात महत्वाचं, जे पण तुम्ही डायबिटीज वाले, BP वाले बघा, तर त्यांच्या इन्शुरन्स कंपन्या अशा आहे की ज्यांना BP डायबिटीज त्यांना इन्शुरन्स देतच नाही लवकर. असं आहे. ते म्हणते यांचा काही भरोसा नाही, तरी लवकर पुसकून वरती जाईल. खरे खोटं आहे, असं आहे. म्हणून जसं पेनकिलर पण आहे, त्याच्याने अल्सर होतो, किडनी उडते, बरेच मोठे मोठे आजार होतात, हाडाचे आजार होतात, आणि सगळ्यात महत्वाचे पार्ट तुमच्या लिमिट पेक्षा जास्त डॅमेज होतात. ते 5-10% होणार आहे, ते 80% ते जास्त प्रमाणात झीज होती. का? कारण की इंजुरी असते तरी तुम्ही त्याच्यावर काम करत असता, मग ते समजून देत नाही तुम्ही पेनकिलर खाऊन काय करताय. म्हणून पेनकिलर टाळायची खूप गरज आहे. झोप पालतो. आजकाल पेनकिलर म्हणजे बरेच जण नशा म्हणून खाताय. पेनकिलर खाल्ले तर एकदम भारी झोप लागते. हा, नशाच झाली ती दुसरी. सगळ्यात जास्त भारतामध्ये पेनकिलर वापरली जाते, खाल्ली जाते. एवढा पेनकिलर कोणत्याही देशात खाल्ल्या जात नाही. बाहेर देशात सगळे एक्सरसाइज करतात, योगा करतात. भारत हा देश सगळ्यात आळशी. लेट झोपणार, लेट उठणार, त्याच्याने सगळे आजार वाढणार, असं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, खाणं पिणं सगळं चुकीचं. जो पण व्यक्ती बाहेर हॉटेलचं करतो, हॉटेलचा आचारी, तो कधी त्या हॉटेलमध्ये जेवण नाही बनवेल किंवा तो बाहेर खात नाही. खरे खोटे तुमच्या हॉटेलवर लक्षात घे. दुसरा, तुमचे पेशंट ते कानातलं हरवलं, सांगितलं ना तुम्हाला, आज भेटलं. हो, काढायचं ना, झालं काही काढून द्या. खुश होतो पण ओके. माझ्याकडे तुम करा सर का पुढे करा. अशी आहे हाताची, अशी आई करा. कोण आजी तुमची? मामी आहे माझी. ओके. पायकडे डोकं दिसतंय. उठा उठा.
करा इकडे डोकं, पाय तिकडे. हा करा अशी आहे. बस रिलॅक्स. सरळ झोपा आता. हा खांदा दुखतो ना? ओके, डोकं तिकडे, पाय इकडे करा. सरळ झोपा आता. नाव काढलं त्यांचं फोन येतो. ओके बस. दिला सोडा हात. हा दिला सोडा, दिला सोडा. त्यांचं भरपूर कव्हर झालं आता, बोलले का नाही? न क्लिअर होणारे पेशंट आहेत. ते खुश झाले. मग 120 किलो वजन. हा पोरी पण खुश आहे त्यांचा. हो का? तिला पण खूप त्रास आहे ना. हम्म. हो का? सूचनावरती ते काय बोलले ते व्हिडिओ मध्ये सगळं ऐकणार ते गेल्यावर. रिलॅक्स, रिलॅक्स, लूज. दिला सोडा. झोपा, फालतू झोपा. डोकं इकडे, पाय तिकडे, पूर्ण फालतू झोपा. हा मॅडम इकडे.